ओके. बेसिकली तुमचं सिंपल मशीन किंवा बाकी सर्व चॅप्टर झालेले असतील. आपण परत पहिल्या चॅप्टर पासून रिव्हिजन करतोय. बेसिकली पहिला चॅप्टर, सेकंड चॅप्टर किंवा सर्व चॅप्टर्स मध्ये ऑपरेशन ऑफ फोर्सेस present body वर्णन करू शकतो. मुळे बॉडीमध्ये काहीतरी कॅरेक्टरिस्टिक चेंजेस होतात. म्हणजे त्याला आपण कन्सिडर केलं होतं बॉडीमध्ये डिफॉर्मेशन होतं किंवा बॉडी की त्याची पोझिशन चेंज करते. एका प्लेसवर दुसऱ्या प्लेसवरती राहील किंवा डिफाईन करेल ॲज अ रिझल्ट किंवा फॉर द रिझल्ट ऑफ फोर्स. फोर्स होता सिंगल फोर्स, त्याचा इफेक्ट बॉडीवरती होताना आपण कुठे पद्धतीने तो रिझॉल्व करत होतो. पॉईंट बोलतो होतो मी तुम्हाला की इन्क्लाइन फोर्स असेल तर इन्क्लाइन फोर्स मेकॅनिक्स मध्ये रिझॉल्व होत नाही. म्हणजे आपण फोर्सेस जे असतील ते कोऑर्डिनेट सिस्टीम मध्येच रिझॉल्व करतो, दोन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, जर एक्स मध्ये असेल किंवा वाय मध्ये असेल. म्हणजे प्रत्येक इन्क्लाइन फोर्स असेल तो आपण दोन कॅटेगरी मध्ये रिझॉल्व करतो आणि इच ऍक्सिसला किती अमाऊंट ऑफ रिझॉल्युशन किंवा किती अमाऊंट ऑफ फोर्सचं डिफॉर्मेशन होतं ते आपण कॅल्क्युलेट करत होतो. सो जर बॉडीवरती आता आपण कन्सिडर केलं तर बॉडीवरती एकच फोर्स आहे. जर बॉडीवरती नंबर ऑफ फोर्सेस जर ऍक्ट होत असतील, जर बॉडीवरती नंबर ऑफ फोर्स ऍक्ट होत असतील तर तो फोर्स आपण काय करत होतो, एक समराइज करत होतो आणि त्यातनं एक सिंगल फोर्स कॅल्क्युलेट करत होतो की जेणेकरून तो सिंगल फोर्स त्या बॉडीचा सेम इफेक्ट प्रोव्हाइड करेल ऍज नंबर ऑफ बॉडी किंवा नंबर ऑफ फोर्सेस विल प्रोव्हाइड. रिझल्टंट फोर्स आपण काय कॅल्क्युलेट करत होतो की बॉडीवरती सिंगल फोर्सने काय इफेक्ट तयार होतो ते कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग त्यावरच आपण कॉम्पोजिशन ऑफ फोर्सेस डिफाइन केले होते. व्हॉट इज कॉम्पोजिशन ऑफ फोर्स सिस्टीम? द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट रिझल्टंट फोर्स ऑफ द नंबर ऑफ फोर्स गिवन बिलो. जेवढे नंबर ऑफ फोर्स दिलेले असतील त्या नंबर ऑफ फोर्सेस एक सिंगल फोर्स कॅल्क्युलेट केला, त्याला बोललो आपण कॉम्पोजिशन ऑफ फोर्सेस. आणि व्हॉट इज रिझोल्युशन ऑफ फोर्स? आपण जो एक सिंगल फोर्स कॅल्क्युलेट केलेला होता किंवा एक सिंगल फोर्स असेल तो इन्क्लाइन फोर्स मी जर दोन कॅटेगरी मध्ये स्प्लिट केला, म्हणजे स्प्लिटिंग अप सिंगल फोर्स इनटू टू कॉम्पोनंट, एक एक्स ऍक्सिसला असेल दुसरा वाय ऍक्सिसला असेल, रिस्पेक्ट टू देअर ऍक्सिस ऑफ इन्क्लिनेशन, विथ रिस्पेक्ट टू देअर ऍक्सिस ऑफ इन्क्लिनेशन. मग इन्क्लिनेशन असल्यानंतर तो एक फोर्स आपण दोन ऍक्सिस मध्ये डिवाइड केला की जेणेकरून ते दोन्ही फोर्सेस म्हणजे स्प्लिट झालेले दोन्ही फोर्सेस हे सेम इफेक्ट देतील जसा सिंगल फोर्स देत होता. त्याला बोलत होतो आपण रिझोल्युशन ऑफ फोर्स. सिंगल फोर्स हा दोन कॅटेगरी मध्ये किंवा रिझल्टंट हा मी दोन कॅटेगरी मध्ये रिझॉल्व केला विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट ऑन अ बॉडी. सो इट इज कॉल्ड एज रिझोल्युशन ऑफ फोर्स. Resolution of forces. आता हे सर्व रिझोल्युशन केलं किंवा आपण कॉम्पोजिशन केलं, हे सर्व फोर्स बद्दल केलं होतं. फोर्स काय होता? एक पुल टाइप किंवा पुश टाइप एजंट होता की जो काय करतोय तुमच्या बॉडीला काहीतरी डेव्हलपमेंट किंवा काहीतरी डिफॉर्मेशन देतो, काहीतरी ऍक्शन प्रोव्हाइड करतो. आपण दोन टाइपचे फोर्स बघितले होते, एक होता पुश टाइप, दुसरा होता पुल टाइप. काही टाइपचे असतात की जे
व्हिजिबल असता, काही इनव्हिजिबल असता. म्हणजे काही मी डायरेक्ट फिजिकली फोर्स प्रोव्हाइड करू शकतो, काही मध्ये काही एनर्जी स्टोअर केलेली असते, ती स्टोअर केलेली एनर्जी मी नंतर यूज करतो, ती पण एक टाइप्स ऑफ फोर्सच आहे. सपोज मी स्प्रिंग असेल, स्प्रिंग कॉम्प्रेस केली, त्यामध्ये काहीतरी एनर्जी स्टोअर करून ठेवलेली असते. ज्यावेळेस स्प्रिंग ही एक्सपांड होते, त्यावेळेस ती समोरच्या ऑब्जेक्ट वरती जर स्ट्राईक झाली तर ती त्या ऑब्जेक्ट वरती फोर्स प्रोव्हाइड करत असते. मग काही टाइपचे फोर्स आहे. फर्स्ट वन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती कॉन्टॅक्टिंग पोझिशनला असतात, म्हणजे आपण एकमेकांना ढकलतोय. म्हणजे दोन्ही एजंट, आपण आणि अपोनंट, हे दोघं एकमेकांना टच झालेले असतात आणि हे दोघं एकमेकांवरती काहीतरी एनर्जी किंवा फोर्स प्रोव्हाइड करत असतात. किंवा स्प्रिंग आहे, स्प्रिंग फोर्स कधी प्रोव्हाइड करेल किंवा एनर्जी कधी स्टोअर करेल, ज्यावेळेस दोन्ही साईडने मी स्प्रिंगच्या काहीतरी फोर्स अप्लाय करेल, तर त्यामध्ये एनर्जी स्टोअर होईल. तुम्ही स्प्रिंग ही भिंतीवरती लावून धरली आणि वन साईडने फोर्स अप्लाय केला, तरी भिंत एक काहीतरी एनर्जी त्यावरती स्ट्राईक करतोय, म्हणजे दोन्ही साईडने आला. म्हणजे फोर्स कधी तयार होतोय, जोपर्यंत मी दोन्ही साईडने त्याला रेजिस्ट करत नाही तोपर्यंत. आणि फील्ड फोर्स ज्यावेळेस दोन बॉडी एकमेकांना टच होत नाही, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोस्टॅटिक असेल किंवा मॅग्नेटिझम असेल, तर मॅग्नेट मी एकमेकांना टच करायचा ट्राय जर केला तर ते एकमेकांपासून रिपेल होतील. म्हणजे काय करता, फोर्स तर अप्लाय होतो बट एकमेकांना टच होत नाही, ते झाले फील्ड फोर्स. सो टाइप्स ऑफ फोर्स, पुश टाइप आणि पुल टाइप. So force is agent which produce or tends to produce, destroy or tends to destroy motion. मी either force ने motion produce करतोय किंवा motion थांबवतोय. या दोन्ही एजंट मध्ये किंवा दोन्ही एजंटला मी फोर्सच कन्सिडर करतो. ओके, माहिती आहे जे का दोन टाइप्स होते, त्या दोन टाइप्सचे काही फोर्सचे ऍप्लिकेशन दिलेलं आहे. स्केटिंग वरती असेल, आईस स्केटिंग असेल, त्यावरती मी फ्रिक्शन प्रोव्हाइड करतोय. म्हणजे जो काय फोर्स असेल तो फ्रिक्शन मुळे मी जी काय वन प्लेस टू अनदर प्लेस डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतो. सेकंड वन आहे ग्रॅव्हिटी. जम्पिंग मध्ये मी ग्रॅव्हिटी अगेन्स्ट म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनने आपलं वेट जात असेल, आणि ग्रॅव्हिटी किंवा जो काही एअर ड्रॅग असेल, एअर ड्रॅग मुळे तुम्हाला डाऊन डायरेक्शन एक वेगळे फोर्स अपोज करत असेल, किंवा मॅग्नेट असेल, ड्रॅग फोर्स असेल, स्प्रिंग फोर्स असेल, किंवा टेन्शन असेल, आपण एकमेकांना ओढतो म्हणजे टग ऑफ वॉर मध्ये, तो जो काही फोर्स आहे तो एक टाइपचा फोर्सच आहे, फक्त मी त्याला काय करतो, कन्सिडर करतोय एक टेन्शन टाइपचा फोर्स. कारण तो जो एजंट असतो, म्हणजे ती जी रोप असते त्या रोप वरती टेन्शन क्रिएट झालेलं असतं. सो नेक्स्ट क्रायटेरिया इज, आपण जो काही फोर्स बॉडीवरती अप्लाय करतोय, तो फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीवरती काय इफेक्ट होतील किंवा काय कॅरेक्टरिस्टिक्स असतील फोर्सेसचा. सो फर्स्ट वन, फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी त्याची मोशन चेंज करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बॉडी स्टेबल असेल तर इट मे बी इन मोशन, ती मोशन मध्ये जाईल. आणि जर बॉडी मोशन मध्ये असेल आणि तुम्ही त्यावरती फोर्स अप्लाय केला, सर आवाज नाही येत. स्टेबल असलेली बॉडी मोशन मध्ये किंवा मोशन मध्ये असलेली बॉडी ही स्टेबल मध्ये येते बिकॉज ऑफ फोर्स. ओके, म्हणजे जर एखादी व्हेकल असेल, व्हेकल तुम्ही पुश करताय तर ती आधी स्टेबल होती, नंतर तुम्ही धक्का देऊन तिला चालू करताय, इट इज द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स अगेन. आणि एखादा पर्सन तुमच्याकडे पळत येतोय आणि तुम्ही त्याला थांबवताय, म्हणजे ऍडव्हर्टिंग मोशन मध्ये असलेली बॉडी ही तुम्ही स्टॉप करताय, इट इज अगेन ऍप्लिकेशन किंवा इफेक्ट ऑफ फोर्स. किंवा इट मे रिटायर्ड मोशन ऑफ बॉडी, किंवा तुम्ही डायरेक्टली
ऍक्सलरेट करण्याऐवजी डायरेक्ट बॉडीचं मोशन जे असेल ते डायरेक्टली झिरो करताय, रिटार्डेशन प्रोव्हाइड करताय. म्हणजे बॉडीला ढकलताय, ती बॉडी ऍक्सलरेट होते. तुम्ही बॉडीचा मोशन किंवा स्पीड हा झिरो पर्यंत आणताय, बॉडी रिटायर्ड होते. ओके. किंवा म्हणजे रिटायर्डेशन झालं म्हणजे काय होतं, एका पॉइंटला बॉडी रिटायर्ड होते आणि मोशन झिरो होते, म्हणजे बॉडी ही इक्विलिब्रियम कंडिशनला येते. आणि नेक्स्ट वन, इट मे राईज विथ इंटरनल स्ट्रेसेस. आता काय होतं, जनरली बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीवरती काही मॉलिक्युलर चेंजेस होतात. म्हणजे बॉडीचं जे काही इंटरनल स्ट्रक्चर असेल, ग्रेन स्ट्रक्चर, ते काहीतरी एक मटेरियलच असेल, कुठलंही पकडा. ह्युमन बॉडीवरती फोर्स अप्लाय केला तरी त्यामध्ये काहीतरी डेव्हलप किंवा डिफॉर्मेशन होतं. तुम्ही एखाद्या मटेरियल किंवा मेटलच्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला तर त्यामध्ये काहीतरी मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये चेंजेस होतात. म्हणजे तुम्ही जर एखाद्यावरती किंवा बॉक्सिंग मध्ये पकडा, बॉक्सिंग जर मी स्लो मोशन मध्ये जर घेतली तर जिथे पंच बसतो तिथलं डिफॉर्मेशन किंवा तिथली बॉडीची मुवमेंट कशी होती ती आपण स्लो मोशन मध्ये ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे तिथे काय होतं, मॉलिक्युलर चेंजेस होता काही. तसंच सेम जर मेटल बॉडी असेल तर मेटल बॉडी मध्ये पण काहीतरी इंटरनल स्ट्रेसेस तयार होतात. म्हणजे जर तुम्ही एखादा हॉलो हे घ्या, बॉक्स घ्या मेटलचा, शीट मेटलचा, आणि त्यावरती फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, तो पंच होऊन जाईल. म्हणजे त्याच्यात मॉलिक्युलर चेंजेस होता, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी स्ट्रेस डेव्हलप होतो. मग तो आदर टेन्साईल असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल, किंवा काही केसमध्ये तो बेंड होतो. तर दोन टाईपचे स्ट्रेस डेव्हलप होतात. So what are the characteristics of forces? First one, magnitude of force. किती अमाऊंटचा फोर्स हा बॉडीवरती अप्लाय केलेला आहे. अगर तो 10 किलो न्यूटन असेल, 10 न्यूटन असेल किंवा 20 असेल, तो झाला मॅग्निट्यूड. सेकंड वन, डायरेक्शन ऑफ द लाईन. तुम्ही कुठल्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करताय. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असेल, अप असेल, डाऊन असेल, कुठल्या ऍक्सिसला फोर्स अप्लाय करता, इट इज डायरेक्शन ऑफ लाईन. हे डायरेक्टली क्वेश्चन विचारता. राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स किंवा राईट टाइप्स ऑफ फोर्स. ओके. देन नेचर ऑफ फोर्स. कुठल्या टाइपचं नेचर आहे, आयदर फोर्स इज इन पुल टाइप और पुश टाइप, कुठल्या टाइप मध्ये. आणि फोर्स हा बॉडीवरती अप्लाय केल्यानंतर हा बॉडीला कुठे टच करतोय, द पॉइंट ऍट विच द फोर्स ऍक्ट ऑन अ बॉडी. काय होतं, तुम्ही फोर्स ऍप्लिकेशन जसं देता त्यानुसार बॉडीमध्ये काहीतरी डिफॉर्मेशन होतं. मग त्यानुसार बॉडी आयदर टेन्साईल स्ट्रेस तयार करते किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तयार करते किंवा काही केसमध्ये बेंड होते. तेच तुम्हाला मी आधी बॉक्सचं एक्झाम्पल दिलं होतं. बॉक्सच्या बरोबर सेंटरला जर फोर्स अप्लाय केला तर बॉडी कॉम्प्रेस होईल, म्हणजे त्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस डेव्हलप होते. त्याच सेंटर पासून मी जर फोर्स बाहेर ओढली तर ती बॉडी इलॉंगेट होईल, म्हणजे आपण रबर ओढतो तसं. आणि त्याच बॉडीवरती जर मी सेंटर पासून थोड्यासा साईडला सरकून जर फोर्स अप्लाय केला तर बॉडी ही बेंड होते. मग तुम्ही फोर्स हा कुठे अप्लाय करताय तो मॅटर करतो. ते झालं पॉइंट ऍट विच दी फोर्स ऍक्ट ऑन अ बॉडी. सो व्हॉट इज ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स सिस्टीम. मी काय बोललो होतो, आपला लास्ट पॉइंट काय होता, द डायरेक्शन ऑफ लाईन. डायरेक्शन ऑफ लाईन ऑफ द फोर्स अलॉंग विथ द फोर्स ऍक्ट इज नोन ऍज लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. म्हणजे तुम्ही ज्या लाईन वरती फोर्स अप्लाय करताय, आता लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय सांगतो तुमचा, इट स्टेट दॅट इफ द फोर्सेस ऍक्ट ऍट अ पॉइंट ऑन अ रिजिड बॉडी, it may also consider to act at any other point on its line of action. म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या बॉडीवरती जर फोर्स अप्लाय करत असाल तर तुम्ही ज्या पॉइंटला फोर्स अप्लाय केला तिथनं जी स्ट्रेट लाईन निघते. तुम्ही जर एखादी कन्सिडर करा, एखादा बॉक्स आहे किंवा हातात पेन घ्या, हातात पेन असेल, पेन जर तुम्ही टेबल वरती ठेवला आणि जर तुम्ही फोर्स अप्लाय करताय तर
तुमचा लॉ ऑफ ट्रान्समिसिटी काय सांगतो, तुम्ही जेवढा मॅग्निट्यूडचा फोर्स त्या पेनने अप्लाय केलेला असेल, म्हणजे पेनने कुठे अप्लाय करणार आहे, पेन तुमच्या टेबलला जिथे टच होणार आहे ते, तो झाला त्यांची लाईन ऑफ ऍक्शन. मग त्या सेम लाईन ऑफ ऍक्शनने म्हणजे तुमचा पेनची लाईन तो ऍक्सिस खाली जिथपर्यंत जाईल, त्या सेम लाईनला तुमच्या फोर्सची मॅग्निट्यूडची क्वांटिटी ही सेम असते, ती चेंज होत नाही. म्हणजे त्या सेम लाईन ऑफ ऍक्शनने तसं तुम्ही फोर्स अप्लाय करताय, सो मॅग्निट्यूड ऑफ दी फोर्स विल बी सेम बाय सेम लाईन ऑफ ऍक्शन. झाले तुमचे लॉ ऑफ ट्रान्समिसिटी. म्हणजेच इथे सांगितलेलं बघा, सपोज हा तुमचा टेबल होता, तुम्ही जर इथनं फोर्स अप्लाय करताय डॉटेड लाईनने, तर अप्लाय केलेला फोर्स हा त्याच्या लाईन ऑफ ऍक्शनने, म्हणजे त्याची लाईन ऑफ ऍक्शन ही गेली इथनं स्ट्रेट, ही सेम क्वांटिटी असतो. ओके, सेम इफेक्ट विल बी एक्सपेक्टेड. म्हणजेच पी टू ए हा डॉटेड सेम बी टू पी देणार आहे बाय कन्सिडरिंग इंटरमिडिएट पॉइंट. या सेम लाईन ऑफ ऍक्शनला सेम मॅग्निट्यूडचा फोर्स असेल, तो चेंज होत नाही. Force acting on a rigid body at a different point along the forces line of action will produce same effect on a body. Okay. So next one, what are the system of forces? आपण फोर्स सिस्टीम बघितलेल्या होत्या. कुठल्या कुठल्या टाइपच्या फोर्स सिस्टीम असतात. तर फर्स्ट वन होती कोलिनियर फोर्स सिस्टीम. कोलिनियर मीन्स एका सेम लाईन मध्ये पास होणारी, लिनियर डायरेक्शनने जाणारी. सेकंड नंबर होता कोप्लेनर, मीन्स को म्हणजे काय, एकाच प्लेन मध्ये असणारी, कोप्लेनर फोर्स सिस्टीम. देन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट मीन्स आयदर द फोर्स हे एका पॉइंट वरती येत असतील किंवा एका पॉइंट मधनं बाहेर जात असतील. हे झाली तुमची कॉन्करंट फोर्स सिस्टीम. देन नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. एका पॉइंटला मीट होत नाही. म्हणजे आपण जर स्क्वेअर जर ड्रॉ केलेला असेल किंवा रेक्टँगल ड्रॉ केलेला असेल, त्यातले सगळे फोर्स एकाच पॉइंटला मीट होत नाही. त्यांचा मीटिंगचा पॉइंट हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, त्यामुळे ते स्क्वेअर डेव्हलप करतात. ते झाले नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. त्यानंतर पॅरलल फोर्स सिस्टीम. पॅरलल मध्ये लाईक पॅरलल होते आणि अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम होती. व्हॉट डू मीन बाय लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम? जर पॅरलल फोर्स सिस्टीम चे फोर्स हे सर्व एकाच डायरेक्शनला जर जात असतील, अगर लेफ्टला जात आहे म्हणजे पॉझिटिव्ह एक्स जात असतील तर सर्व पॉझिटिव्ह कडे जात आहे. पॉझिटिव्ह वाय कडे असतील तर सर्व पॉझिटिव्ह वाय कडे असतील. म्हणजे सर्व जर एकाच ऍक्सिस कडे जात असतील विदाउट चेंजिंग डायरेक्शन, सो दे आर कॉल्ड एज लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. देन अनलाईक फोर्स सिस्टीम. तर त्यापैकी कुठलाही एखाद्या फोर्सने जर त्याची डायरेक्शन जर चेंज केली, कुठल्या एका फोर्सने जर डायरेक्शन चेंज केली, तर ते झाले तुमचे अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. ओके. सो कोप्लेनर फोर्स सिस्टीम. सर्व लाईन ऑफ ऍक्शन किंवा सर्व फोर्सेस हे एकाच प्लेन मध्ये असतील. म्हणजे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं होतं. सपोज तुम्ही जिथे बसलेले तुमच्या समोर जी काही वॉल दिसते तुम्हाला, सगळे फोर्सेस जर त्याच वॉल मध्ये जर असतील, त्याच वॉलच्या एका कॉर्नरवरून निघतोय दुसऱ्या कॉर्नर पर्यंत जातोय, सेम फोर्सेस सिस्टीम त्याला बोलता कोप्लेनर. एकाच प्लेन मध्ये असणारे, तो प्लेन चेंज करत नाही. कोलिनियर फोर्स सिस्टीम म्हणजे काय, सर्व फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन ही एकाच लाईन मध्ये असेल. म्हणजे इथे विजिबिलिटी कमी आहे, बट F1, F2 आणि F3 यांची जर लाईन ऑफ ऍक्शन जर बघितली तर ती एकाच सेम लाईन मध्ये. हे झाले तुमचे कोलिनियर फोर्स सिस्टीम, एकाच लिनियर ऍक्सिस मध्ये किंवा लिनियर लाईन मध्ये. देन कॉन्करंट फोर्स सिस्टीम.
कॉन्करंट फोर्स सिस्टीम काय असते, म्हणजे एका पॉइंटला सर्व फोर्सेस मीट होत आहे किंवा एका पॉइंट थ्रू सर्व फोर्सेस हे बाहेर जात आहे. ते झालं तुमचं कॉन्करंट फोर्स सिस्टीम. सर्व टाईप दिलेले बघा. कोप्लेनर मीन्स एका प्लेन मध्ये असणारे, एका प्लेन मध्ये असणारे फोर्सेस मे बी कोलिनियर पण असू शकतात, म्हणजे एका लाईन मध्ये पण असू शकतात किंवा कॉन्करंट पण असू शकतात. एकाच प्लेन मध्ये एक्स आणि वाय या एकाच प्लेन मध्ये हे झाले कोप्लेनर कोलिनियर. कोप्लेनर कोलिनियर. सेकंड वन कोप्लेनर कॉन्करंट, एकाच प्लेन मध्ये बट एकाच पॉइंटला मीट होणार आहे. कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. देन कोप्लेनर नॉन कॉन्करंट कोलिनियर, एकाच प्लेन मध्ये असणारे, त्यानंतर कॉन्करंट नसणारे म्हणजे एकाच पॉइंटला मीट होत, आणि कोलिनियर एकाच लाईन मध्ये असणारे. देन कोप्लेनर पॅरलल फोर्स सिस्टीम, एकाच प्लेन मध्ये असणारे आणि पॅरलल, सर्व पॅरलल आहे एकमेकांना, आयदर लाईक असतील किंवा अनलाईक असतील. आता इथे जर बघितलं तर ही अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम आहे. F1 आणि F3 वन डायरेक्शन जात आहे आणि F2 हा अपोजिट डायरेक्शनला जातोय. ओके. देन कोप्लेनर पॅरलल फोर्स सिस्टीम W1, W2, W3, त्यानंतर RA आणि RB हे सर्व एकमेकांना पॅरलल आहे. देन नॉन कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्सेस, जे एका प्लेन मध्ये पण नाहीये. तिथे जर बघितलं तर एक्स, वाय आणि झेड हे तीन वेगवेगळे प्लेन आहेत. या तीन प्लेन मध्ये, म्हणजे तुम्ही घरात बसलेले असाल तर घरात तुमच्या रूमच्या आतमध्ये कुठेतरी फोर्स सिस्टीम. आधी काय सांगितलं तुम्हाला, एकाच प्लेन वरती म्हणजे भिंतीवरती. आता काय 3 डायमेन्शन म्हणजे तुमच्या सेंटरला कुठेतरी, जिथे तुमचा एक्स, वाय आणि झेड हे तिघही कोऑर्डिनेट असतील, मग तेच फोर्स आणि कॉन्करंट मीन्स एका पॉइंटला कनेक्ट होणार आहे. नेक्स्ट वन नॉन कॉन्करंट आणि नॉन पॅरलल. कॉन्करंट पण नाहीये आणि पॅरलल पण नाही, म्हणजे एका पॉइंटला मीट पण होत नाही, वेगवेगळ्या पॉइंटला मीटिंग होतोय, आणि पॅरलल पण नाहीये. ओके. So like parallel force system, the two forces or two parallel forces which are acting in a same direction. So magnitude असेल इथे F1 आणि F2 हे like parallel मध्ये दोघे एका डायरेक्शनला जात आहेत. मॅग्निट्यूड मे बी इक्वल असेल किंवा अनइक्वल असेल. त्यानंतर अनलाइक पॅरलल फोर्स सिस्टीम हे एकमेकांच्या अपोजिट असतील. हा अपवर्ड जातोय, हा डाऊनवर्ड जातोय, बट एकमेकांना पॅरलल झाले. Unlike parallel force system, again magnitude may be equal or unequal. So what is the resultant force? सेम जर बॉडीवरती 4 फोर्स ऍक्ट होत असतील आणि ते 4 फोर्स जर बॉडीवरती जर काही इफेक्ट देत असतील, असा एक फोर्स आपण कॅल्क्युलेट करत असतो की जो त्या बॉडीला सेम इफेक्ट प्रोव्हाइड करतो ऍज प्रोव्हाइडेड बाय नंबर ऑफ फोर्सेस. सो त्याला बोलतो आपण रिझल्टंट फोर्स आणि डिनोटेड बाय कॅपिटल आर. तर आपण रिझल्टंट कॅल्क्युलेट करायच्या दोन मेथड बघितल्या होत्या. एक होती अनालिटिकल मेथड आणि सेकंड होती ग्राफिकल मेथड. सो अनालिटिकल मेथड मध्ये फर्स्ट होती लॉ ऑफ पॅरलोग्राम. काय होता तो? p² + q² + 2pq cos ऑफ थिटा अंडर रूट.
तर या केसमध्ये आपण लॉ ऑफ पॅरलोग्राम मध्ये काय करत होतो की जो काय फोर्स असेल तो फोर्स आपण दोन टाइप मध्ये किंवा त्याचे जे काही दोन कॉम्पोनंट असतील ते दोन कॉम्पोनंट किंवा दोन साइड हे पॅरलोग्राम जर तयार करत असतील तर रिझल्टंट आपण त्यातनं कॅल्क्युलेट करत होतो पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 इंटू पी इंटू क्यू कॉस ऑफ थिटा अंडर रूट मध्ये त्यातनं रिझल्टंट कॅल्क्युलेट करत होतो. त्यानंतर मेथड ऑफ रिझोल्युशन मध्ये काय होतं आपण काय करत होतो जर कॉन्करंट फोर्स सिस्टीम असेल तर इच फोर्स जो असेल तो दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह केला. जसा एक्स कॉम्पोनंट किंवा समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय आणि एफ एक्स आणि एफ वाय हे इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट कॅल्क्युलेट केले. नंतर त्या सर्वांची समेशन घेतली म्हणजे सर्व एक्स ऍक्सिसला जाणाऱ्या फोर्सेसचं ऍडिशन सर्व वाय ऍक्सिसला जाणाऱ्या फोर्सेसचं ऍडिशन या सर्वांची मी समेशन केली. देन रिझल्टंट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर आणि त्यानंतर रिझल्टंट कॅल्क्युलेट केल्यानंतर रिझल्टंटचं लोकेशन आपण फिक्स करत होतो. मग कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये लोकेशन म्हणजे काय असतं अँगल हा एक्स ऍक्सिस पासून किती अँगलला इन्क्लाइंड असेल मग ते आपण कॅल्क्युलेट करत होतो. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स आणि ते मॉड मध्ये असेल म्हणजे आन्सर हे तुमचं पॉझिटिव्ह मध्येच असेल नेहमी. तेच जर आपण पॅरलल किंवा नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये जर पकडलेलं असेल तर त्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट करत होतो फोर्स रेग्युलर मेथडने समेशन एफ एक्स समेशन एफ वाय आणि रिझल्टंट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर अंडर रूट मध्ये. फक्त पोझिशन कॅल्क्युलेट करताना त्या केसमध्ये मी एक्स डिस्टन्स कॅल्क्युलेट करत होतो बाय युझिंग व्हॅरिग्नॉन्स थेरम. व्हॅरिग्नॉन्स थेरम काय सांगत होतो तुमचं की रिझल्टंट आणि रिझल्टंटचा डिस्टन्स तर यांची मी मुवमेंट जर घेतली तर ती मुवमेंट ही तुमच्या फोर्सेसच्या मुवमेंटची इक्वल असते ऍट एनी फिक्स पॉइंट. एका फिक्स पॉइंट बरोबर सोबत सर्व इक्वल असतात. मग त्यानुसार मी त्यांचा रिझल्टंट आणि रिझल्टंटची पोझिशन एक्स एका फिक्स पॉइंट पासून कॅल्क्युलेट करत होतो. आणि ग्राफिकल मेथड मध्ये काय होतं पहिले आपण ड्रॉ करत होतो त्यानंतर वेक्टर डायग्राम ड्रॉ केली आणि वेक्टर डायग्रामचा फर्स्ट आणि लास्ट पॉइंट जो डॉटेड लाईन कनेक्ट केला असेल तो परत आपण स्केलर डायग्राम वरती प्लेस केला. त्याचा थिटा आणि जो काही डिस्टन्स असेल डिस्टन्स वरनं मी टोटल मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करत होतो. रिझोल्युशन मध्ये काय करतो आपण एक्स आणि वाय मध्ये दोन कॅटेगरी मध्ये फोर्स रिझॉल्व्ह करत होतो. मेथड दिलेली फर्स्ट वन समेशन एफ एक्स घेत होतो म्हणजे हॉरिझॉन्टल मध्ये रिझॉल्व्ह केला. देन समेशन एफ वाय व्हर्टिकल कॉम्पोनंट रिझल्टंट इज इक्वल टू समेशन एक्स चा स्क्वेअर प्लस समेशन वाय चा स्क्वेअर. Resultant of force will be calculated by theta. So theta is equal to summation f y. तिथे फक्त v म्हणजे व्हर्टिकल आहे, h म्हणजे हॉरिझॉन्टल आहे. आपण तिथे समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय कन्सिडर केलेलं होतं. आता इथे एक नोट केलेली मी की आपण जे काही रिझल्टंटची पोझिशन ती फिक्स करत होतो तो आयदर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल किंवा सेकंड असेल किंवा थर्ड असेल किंवा फोर्थ असेल ही कॅल्क्युलेट करत होतो बाय युझिंग समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय. जर समेशन एफ एक्स आणि एफ वाय हे दोघे जरी पॉझिटिव्ह असतील तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जसे आपण क्वाड्रंटची साइन कन्व्हेन्शन असेल त्यानुसार आपण त्याचं लोकेशन फिक्स करत होतो. मग तिथेच फक्त ते डिनोट करून दिलेलं आहे हे पहिल्या 180 मध्ये असेल की दुसऱ्या 180 मध्ये असेल किंवा 90 मध्ये डिवाइड झालेलं असेल.
हा एक प्रॉब्लेम बघा, एक ट्रायंगल दिलेला आहे, तिथलं तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे ट्रायंगलचं, आणि 3 फोर्स बॉडीवरती ऍक्ट होणार दिलेले आहे. आता हे जर फोर्सेसचा टाईप जर बघितला तर हा नॉन कॉन्करंट आहे, म्हणजे एका पॉइंटला मीट होत नाहीये. मग या केसमध्ये मी काय करतो, जो इन्क्लाइन फोर्स असेल तो इन्क्लाइन फोर्स मी 2 कॅटेगरीमध्ये रिझॉल्व्ह करत होतो. इथे इन्क्लाइन फोर्स जर कन्सिडर केला तर 50 न्यूटन हा जो अपवर्ड जातोय हा परफेक्टली वाय ऍक्सिसला आहे. 40 जो आहे तो परफेक्टली एक्स ऍक्सिसला आहे. राहिला 30 न्यूटन, तो मी 2 कॅटेगरीमध्ये रिझॉल्व्ह केला. तो 30चा एक जाईल डाऊनवर्ड कॉम्पोनंट, एक जाईल हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, म्हणजे एक निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, एक निगेटिव्ह वाय ऍक्सिस कडे. म्हणजे तुमच्या बॉडीवरती नंतर 4 फोर्स कन्सिडर झाले. चारही फोर्सेस तुम्ही एकदा समिशन एफेक्ट घेतला, एफेक्ट घेतल्यानंतर काय होईल की हा 40 राहील, 40 मायनस 30चा एक्स कॉम्पोनंट, वाय कन्सिडर केला तर 50 मायनस 30चा वाय कॉम्पोनंट. या दोघांवर मी समिशन एफ एक्स आणि समिशन एफ वाय कॅल्क्युलेट केलं. देन रिझल्टंट झाल्यानंतर त्याचा थिटा कॅल्क्युलेट केला. सेम या केसमध्ये 4 फोर्सेस जर रिझल्टंटची डायरेक्शन पण माहित करायची तुम्हाला, कुठेतरी एक पॉइंटला मी ए बी सी डी नोट केलं आणि ए पॉइंट सोबत मुवमेंट घेतली. सर्वांचं डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला, इथे 4 आहे, हा 4 आहे, 3 आहे, 3 आहे. म्हणजे मला इच फोर्स आणि त्यांच्यामधलं मुवमेंट कॅल्क्युलेट करता येईल. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन फोर्स अँड फिक्स पॉइंट. म्हणजे मी व्हॅरिग्नॉस थेरम यूज करेल आणि त्या व्हॅरिग्नॉस थेरम नुसार मी त्या पर्टिक्युलर फोर्सची किंवा रिझल्टंटची पोझिशन ती फिक्स करेल. कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये सिंपल प्रॉब्लेम असतो, जर कॉन्करंटचे प्रॉब्लेम आले तर आधी कॉन्करंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, तर एक हेक्झागॉन दिलेला आहे, हेक्झागॉन वरती सर्व कॉर्नर वरती काहीतरी फोर्सेस ऍप्लिकेशन दिलेलं आहे 20, 30, 40, 50, 60. तर हेक्झागॉन आहे म्हणजे मी तो इच फोर्स किंवा इच अँगल असेल तो इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला 120 मध्ये आणि एक कॉन्करंट फोर्स सिस्टीम तयार केली. परत कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये जेवढे इन्क्लाइन फोर्स असतील सर्व इन्क्लाइन फोर्स मी 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले आणि त्यांचं समेशन एफ एक्स समेशन एफ वाय कॅल्क्युलेट करून रिझल्टंट कॅल्क्युलेट केलं. सेम केस हियर अगेन. या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. देन पॅरलल मध्ये सर्व फोर्स, आता इथे हा 90 डिग्रीला आहे त्यामुळे रिझॉल्व्ह करायची गरज नाही, पण बाकीचे फोर्सेस 60 ला, 45 ला आणि 30 ला इन्क्लाइंड आहे, त्यामुळे हे परत दोन कॅटेगरीमध्ये रिझॉल्व्ह होतील. ओके, सो इन ग्राफिकल मेथड लॉ ऑफ पॉलिगॉन आपण त्याची स्पेस डायग्राम आणि वेक्टर डायग्राम ड्रॉ करत होतो. स्पेस डायग्राम मध्ये सर्व फोर्सेसला आपण बाउज नोटेशन नोट केले, त्यानुसार पॅरलल ज्या डायरेक्शनला फोर्स जातोय त्या डायरेक्शनने मी फोर्स मूव्ह केला आणि लास्टचा आणि फर्स्टचा पॉईंट जॉईन केला. परत सांगितलं तुम्हाला एक लाईन ड्रॉ केल्यानंतर लगेच त्याची डायरेक्शन नोट करायची, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, आणि रिझल्टंट त्याच्या अपोजिट जाईल. तो रिझल्टंट बाय यूजिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन शो करायचा.